ठीक आहे. मी 180 वडाळा असेंब्लीमध्ये तहसीलदार आहे. आम्ही इलेक्शनचं काम करत आहोत. मी आमचे नायब तहसीलदार पांडेराव साहेब. सध्या आम्ही भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये आहोत. भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये संतोष कोकरे साहेब PI तिथे आहेत. आज सकाळी आम्ही 9:30 वाजता हिंदमाता चौक या ठिकाणी एका गाडीमधून 1,80,000 एवढी रोख रक्कम सीज केलेली आहे. याबाबत आम्ही चौकशी केली असता आम्हाला सदर वर्णा कारमधील इस्मानकडून व्यवस्थित माहिती, शंकास्पद माहिती मिळाल्यामुळे आम्ही ही रक्कम सीज करून पोलीस स्टेशनला जप्त दिलेली आहे, जमा केलेली आहे. त्याच्यावर आता पुढील कारवाई होत आहे. ही रक्कम कलेक्टर ऑफिसला पुढे जाऊन त्यांच्याकडे डिसिजन होणार. मला मतदारांना असे आव्हान करायचे आहे की आज प्रत्येक असेंब्लीमध्ये डे नाईट फ्लाईंग आणि स्टॅटिक सर्वेलन्स टीम काम करत आहेत. त्या गाड्या चेक करत आहेत. मतदारांना कोणत्याही पॉलिटिकल पार्टीकडून इन्फ्लुएन्स होऊ नये, प्रभावित होऊ नयेत मतदार, म्हणून आम्ही एवढी दक्षता घेत आहोत. तरी माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आम्ही आपणासाठी एवढे करतोय तर आपण आपले बहुमूल्य मत वाया जाऊ देऊ नका. 20 मेला मुंबई शहरला जे मतदान होणार आहे त्यात आपण मतदान करा, माझी आपणास कळकळीची विनंती आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना माझे असे आव्हान आहे की आपण 50,000पेक्षा जास्त कॅश बाळगू नका. जर तुम्ही ती बाळगत असाल तर त्या कॅश संदर्भात आपण सगळे प्रूफ सोबत ठेवा, जेणेकरून आपल्याला आमच्याकडून, आमच्या सगळ्या टीम्सकडून कुठलाही हकनाक त्रास होणार नाही. तरी एवढी आपल्या सर्वांना माझी मतदान जागृती संदर्भात हा व्हिडिओ मी बनवत आहे. तरी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण नक्की मतदान करा. माझे मी एवढ्यासाठी हे व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद.